लाखोंच्या सभा, भव्य रोड शो आणि गेल्या 2 वर्षांपासून दक्षिणेतल्या राज्यातला अभिनेता थलपती विजयचा झंझावात पाहून कुणी म्हणायचं ही फक्त लाट आहे आणि ती मतांमध्ये परावर्तित होणार नाही, तर कुणाला वाटायचं ही फक्त लोकप्रियता आहे। या सभा आणि गर्दीची तुलना कधी राज ठाकरेंच्या 2009च्या सभांसोबत केली गेली, तर कधी मोदींच्या सभांसोबत। तमिळनाडूचं मतदान झाल्यानंतर जे एक्झिट पोल आले त्यातही काहींनी थलपती विजयच्या पक्षाला 0 जागा दाखवल्या, तर काहींनी एक अंकी आकडाच दिला। पण थलपती विजयला जशी सिनेमात क्लायमॅक्सच्या वेळी एंट्री करायची सवय आहे, तशीच एंट्री ऐन मतमोजणीच्या दिवशी केली आणि भल्या भल्यांचे अंदाज थलपती विजयच्या पक्षाने चुकवले। तमिळनाडूच्या 234 जागांपैकी जिथे डीएमकेला एक्झिट पोलमध्ये 100 ते 120 जागा दाखवल्या गेल्या होत्या, तिथे डीएमकेला 50 ते 60च्या आतच आवरून थलपती विजयने त्याच्या पक्षाला 100च्या जवळ नेला। जसा जसा आघाडीचा आकडा वाढत होता तसा तसा तामिळनाडूचा चेहरा बदलत होता आणि एका अशा चेहऱ्याचा या राजकारणात उदय झालाय जिथे सत्ताधारी आणि विरोधक एवढीच चर्चा व्हायची, पण बाजी मारली पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या पक्षाने। लोकांनी ठरवलं तर काय होऊ शकतं ते तामिळनाडूने कसं दाखवून दिलंय आणि थलपती विजयला पहिल्याच निवडणुकीत एवढे यश मिळण्याची कारणं काय आहेत तेच मी या व्हिडिओत सांगणार आहे। नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com। 2021च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत डीएमकेने एम.के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वात 133 जागा जिंकल्या, तर त्यांच्या मित्रपक्षांसह आघाडीची एकूण ताकद 159 पर्यंत पोहोचली होती। दुसरीकडे एआयडीएमकेने 66 जागा जिंकल्या आणि एडप्पी के पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखालील आघाडीला एकूण 75 जागांवर समाधान मानावं लागलं। तमिळनाडूच्या राजकारणात दर निवडणुकीलाच अभिनेते एंट्री करत असतात आणि 2021ला कमल हसन यांच्या मक्कल नीती मय्यम या पक्षाचा प्रयोग फेल गेला, तर रजनीकांत यांनी आधीच माघार घेतली होती। पण 2026च्या निवडणुकीत ज्या डीएमकेच्या बाजूने सगळे एक्झिट पोल होते त्या एम.के. स्टॅलिन यांच्या पक्षाचा पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या पक्षाने धुव्वा उडवला। जिथे आजपर्यंत द्रविडियन राजकारण फक्त डीएमके आणि एआयडीएमके या दोनच पक्षांच्या भोवती फिरायचं, तिथे पहिल्यांदाच नवा भिडू उतरलाय। थलपती विजय यांच्या तमिळगा व्यतिरिक्त कळगम या पक्षाने सुरुवातीच्या कलांनुसार जवळपास 100 जागांवर आघाडी घेतली आहे, तर 234 सदस्य असलेल्या तामिळनाडूच्या विधानसभेत 118 हा बहुमताचा आकडा आहे। शक्यता अशी आहे की थलपती विजय यांना सत्ता स्थापनेसाठी एनडीएची साथ मिळू शकते। थलपतीचा अर्थ होतो कमांडर आणि हेच कमांडर आता राजकारणातही नेतृत्व करणार असं जवळपास स्पष्ट झालंय। विजय थलपती यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये औपचारिकपणे राजकारणात प्रवेश करून तमिळगा व्यतिरिक्त कळगम या पक्षाची स्थापना केली। विजयचा हा निर्णय अचानक घेतलेला नसून त्यामागे दीर्घकाळाची एक पार्श्वभूमी होती। गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्या चित्रपटांमध्ये सामाजिक न्याय, भ्रष्टाचार विरोधी, शिक्षणातील असमानता आणि युवकांच्या समस्यांवर स्पष्टपणे भाष्य होत आलंय। त्यामुळे विजयच्या चाहत्यांमध्ये त्याची सिस्टमला प्रश्न विचारणारा नेता अशी प्रतिमा तयार झाली। त्याचबरोबर त्यांचा विजय मक्कल यक्कम हा चाहता वर्ग केवळ चित्रपटापुरता मर्यादित न राहता रक्तदान शिबिरं, पूरग्रस्तांना मदत, शैक्षणिक उपक्रम अशा सामाजिक कामांमध्ये सक्रिय होता, ज्यामुळे एक मजबूत संघटनात्मक पाया विजयचा आधीच तयार झाला। विजयचे वडील S.A. चंद्रशेखर यांनी 2020 मध्ये स्वतंत्रपणे राजकीय प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी विजयने स्वतःला थेट राजकारणापासून दूर ठेवलं। तरीही त्याच्या चाहता वर्गाने स्थानिक निवडणुकांमध्ये काही ठिकाणी प्रभाव दाखवला आणि त्यामुळे त्यांच्या राजकीय क्षमतेची चाचपणी अप्रत्यक्षपणे त्याच वेळी झाली होती। या सर्व प्रक्रियेचा परिपाक म्हणून 2024 मध्ये विजयने स्वतःचा पक्ष जाहीर केला। त्याला नाव जनता केंद्रित, पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन असा देण्याचा प्रयत्न केला। त्याने सुरुवातीपासूनच पारंपरिक पक्षांपासून वेगळी ओळख निर्माण करण्यावर भर दिला। कोणत्याही मोठ्या आघाडीत लगेच सामील नव्हता, स्वतंत्र राजकीय शक्ती म्हणून उभं राहण्याची रणनीती विजयने आखली। विजयने पक्ष स्थापन केल्यानंतर ज्या सभा झाल्या त्या सभांना प्रचंड गर्दी व्हायला लागली। विजयने तेव्हाच दाखवून दिलं होतं की तामिळनाडूला आपण नवा पर्याय देतोय। तमिळनाडूच्या राजकारणात कलाकारांनी यश मिळवण्याची परंपरा ही अत्यंत जुनी आहे आणि तिची मुळं द्रविड चळवळीत खोलवर रुजलेली आहेत। या प्रवाहाची सुरुवात प्रामुख्याने CN अण्णादुराई यांच्या काळात झाली। जरी ते स्वतः अभिनेते नव्हते तरी त्यांनी सिनेमा हा जनसंपर्काचा प्रभावी माध्यम म्हणून वापरला। त्यानंतर MG रामचंद्रन म्हणजेच MGR हे पहिले सुपरस्टार अभिनेते होते ज्यांनी थेट राजकारणात यश मिळवलं। 1972 मध्ये ज्यांनी एआयडीएमके पक्षाची स्थापना केली आणि 1977 मध्ये तामिळनाडूच्या मुख्यमंत्री बनले। यानंतर जयललिता यांनीही सिनेमातून राजकारणात प्रवेश केला। त्या एआयडीएमकेच्याच नेत्या होत्या आणि 1991 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनल्या। त्यानंतर अनेक कार्यकाळ त्यांनी पूर्ण केले। पुढे एम करुणानिधी यासारख्या नेत्यांनीही सिनेमा आणि राजकारण यांचा संगम कायम ठेवला। जरी ते स्वतः अभिनेते नव्हते तरी पटकथा लेखक म्हणून त्यांचा प्रभाव प्रचंड होता। अलीकडच्या काळात विजयकांत यांनी 2005 मध्ये
DMDK पक्ष स्थापन करून 2006 मध्ये विधानसभेत प्रवेश केला आणि 2011 मध्ये विरोधी पक्षनेते बनले. कमल हसन यांनी 2018 मध्ये मक्कल निधी मयम पक्ष स्थापन केला, तर रजनीकांत यांनी राजकारणात येण्याची घोषणा केली होती, मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत ते काय उतरले नाही. शिवाय उदयनिधी स्टॅलिन यांनीही DMK पक्षातून 2021 मध्ये निवडणूक जिंकून मंत्रिपद मिळवलं होतं. महाराष्ट्रात गोविंदासारखे राजकारणी फेल झाले, पण तामिळनाडूतला पॅटर्न वेगळा आहे. याचं पहिलं कारण म्हणजे तमिळ सिनेमात नायकाची प्रतिमा ही न्यायासाठी लढणारा, गरिबांचा रक्षक आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध उभा राहणारा अशी असते. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात त्या अभिनेत्याबद्दल विश्वास आणि भावनिक नातं तयार होतं. दुसरं म्हणजे द्रविड चळवळीने सिनेमा आणि राजकारण यांच्यातील दुवा मजबूत केलाय, ज्यामुळे कलाकारांना थेट जनतेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मिळालाय. तिसरं म्हणजे फॅन क्लब्स. ही संघटनात्मक ताकद राजकीय प्रचारात मोठ्या प्रमाणावर तमिळनाडूच्या राजकारणात उपयोगी पडते. तमिळनाडूत यावेळीच्या निवडणुकीत थलपती विजयने कोणासोबतही आघाडी न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता आणि DMKने राज्यात केलेल्या भ्रष्टाचारावरही ते उघडपणे बोलत होते. थलपती विजय यांनी भ्रष्टाचारावर जी भूमिका घेतली ती लोकांनाही आवडली आणि तरुण मतदारांपर्यंत ते यशस्वीपणे पोहोचले. विजयने एका भाषणात जे आवाहन केलं होतं की पैसे घेऊन मतदान करू नका, ते प्रचंड व्हायरल झालं आणि तमिळनाडूतल्या तरुणाचं ते स्टेटस बनलं होतं. जेन झीने दिलेली साथ ही थलपती विजय यांच्या राजकारणाचा पाया मानला जातो. तमिळनाडूच्या राजकारणातला एका नवीन चेहऱ्याचा उदय, यावर तुमचं सुद्धा मत कमेंटमध्ये जरूर लिहा.